नर्मदेहर. श्री नर्मदा दर्शन या पुस्तकाचे लेखक रेवा शंकर नर्मदा प्रसाद उर्फ दिनकर जोशी यांनी प्रचंड कष्ट करून 2005 ते 2014 या कालावधीत पायी परिक्रमा केलेल्या मैयेच्या भक्तांना एकत्रित आणून त्यांचे विचार, त्यांचे अनुभव, त्यांच्या अनुभूती, परिक्रमेतील त्यांच्या वाट्याला आलेली सुखदुःखे याचे एकत्रित संकलन करून हे पुस्तक प्रकाशित केले. त्याचा उपयोग नवीन परिक्रमा करणाऱ्यांना प्रेरणादायी तसेच मार्गदर्शक होत आहे. या पुस्तकाचे वाचन आपण क्रमशः करणार आहोत. आज आपण अलका गोपाळ लिमये यांचा अनुभव अभ्यासणार आहोत. 9 आदिवासी दातृत्व. अलका गोपाळ लिमये, पुणे. मैयाची परिक्रमा पूर्ण पायी करायचे असे योजून मी व वृंदा कुलकर्णी 24 नोव्हेंबर 2012ला ओंकारेश्वरला दाखल झालो. अन्नपूर्णा आश्रमातील श्री सच्चिदानंद गिरी महाराजांनी परिक्रमा करायची आहे तर नर्मदा पुराण वाचून निघालात तर बरे होईल अशी इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे आम्ही 7 दिवसांचे पारायण करून 30 नोव्हेंबरला संकल्प सोडून परिक्रमेला निघालो. 13 डिसेंबरला राजघाटला आलो. तेथे 1 दिवस थांबून 15 ताला शूलपाणी झाडीत शिरलो. पाल्या, मोरकट्टा गावे पार केली. कुलीला संध्याकाळी मामाने आम्हाला लुटले. माया काढून घेतली. आम्ही खऱ्या अर्थाने मोकळे झालो. नंतर घोंगसा, खिरवाणी, भादल या झाडीतील गावात आम्ही मुक्काम केला. नंतर महाराष्ट्रातील नंदुरबार एल्ल्यातील साद्री गाव लागले. दुसरे दिवशी अत्यंत अवघड परीक्षा बघणारा चढा, भवाना डोंगर व तितकाच तीव्र उतार पार करून सावरिया गावात आलो. दुसरे दिवशी सावरिया गावातून सकाळी सकाळी निघालो. आम्ही दोघी व इतर 8 परिक्रमावासी निघताना बरोबर होते. 1-2 डोंगर चढून सपाट रस्त्याला लागलो. समोरून अनेक आदिवासी स्त्री पुरुष येत होते. आम्ही सर्वांना नर्मदेहर नर्मदेहर करत होतो. त्यावेळी एका आदिवासी मातेने मला हात लावून थांबवले. मी थांबल्यावर तिने डोक्यावरचे पोटे खाली उतरवले. ते सोडून त्यातून एक प्लास्टिकची निळी पिशवी माझ्या हातात ठेवून हे कालवून खा असे खुणेनेच सांगितले. त्यावर शिरा असे लिहिले होते. ते साखर मिश्रित 2.5 किलो सातूचे पीठ होते. मध्य प्रदेश सरकार ते गरिबांना मोफत देते. ते घेऊन नर्मदेहर असे म्हणून पळतच वृंदाला गाठले. समोर टार रोड. झाडीत टार रोड पाहिल्या आम्हाला वाटले आता झाडी संपली. पण तसे नाही. परत पुढे झाडी लागणार आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. जवळच बिलगावातील आश्रमशाळा आहे. तेथेच परिक्रमावासी राहतात. दुपारी 2 वाजता आम्ही आश्रमात आलो. फक्त 6 जण. मागच्या मागे 10तील 4 जण भूचाला गेले हे आम्हाला नंतर कळले. बिलगावातील श्री शंकर परमार यांनी आम्हाला भरपूर मुगाची उसळ व रोट्या दिल्या. आमचे 6 जणांचे पोटभर जेवण झाले. साधारण 4 वाजता उमेश मिश्रा व इतर 3 भूचाला काहीच सोय झाली नाही म्हणून परत बिलगावात आले व मला म्हणाले, माताराम भोजन केले कुछ मिला क्या? मी त्यांना म्हणाले, आमचे पोटभर भोजन झाले. तुम्ही कुठे होतात? त्यावर सकाळपासून आम्ही फक्त चहा व बिस्किटावर आहोत असे ते म्हणाले. भूचाला आश्रम आहे पण त्याला कुलूप व हँडपंपही मोडलेला, त्यामुळे पाणीही मिळाले नाही असे त्याने सांगताच मला एकदम त्या आदिवासी मातेने दिलेले सातूचे पीठ आठवले. मी खोलीत गेले. ते घेऊन त्यांच्याकडे नेऊन दिले. त्यांना सांगितले, पोटभर खा. सर्व संपले तरी चालेल. रात्री आपल्याला आश्रमशाळेत भोजन मिळणार आहे. त्या चौघांनी ते पोटभर खाऊन उरलेले पॅक माझ्याजवळ आणून दिले. तरी 1 किलो तरी शिल्लक राहिले. मी ते तसेच सॅकमध्ये ठेवून दिले. नंतर ते सॅकच्या व मनाच्याही तळात जाऊन कधी बसले ते मला कळलेच नाही. दुसरे दिवशी तेथून निघालो. धडगाव, सुखाणी, मोलगी, मोफास ही गावे ओलांडून 27 डिसेंबरला आम्ही वडफलीला आलो. तेथे श्री विचारे यांचा 9 जणांचा ग्रुप भेटला. सकाळचे भोजन करून रात्री आम्ही सर्वजण कणजीला राहायला गेलो. आता कणजी ते गोरागाव हा झाडीतील शेवटचा व तितकाच मोठा कठीण टप्पा 28 तारखेला आम्ही पार करणार होतो. सकाळी 7 वाजता स्नान पूजापाठ करून काळा चहा पिऊन आम्ही सर्व 11 जण निघालो. वाटेत एकही घर नाही, दुकान नाही. फक्त डोंगर चढायचे, उतरायचे. आनंद एकाच गोष्टीचा, घोंगसानंतर लांबूनच का होईना पण मैयाचे दर्शन मिळाले. मूठभर फुटाणे व 2 बिस्किटांवर सकाळचा नाश्ता झाला. दुपारी 2 वाजता एकाने जंगलात चूल पेटवून कोरा चहा केला व 2 मुठी दाणे खाल्ले. छान भोजन पार पडले. असे अनेक डोंगर चढत उतरत संध्याकाळी 5 वाजता मैयापाशी म्हणजे धरणाचे साठवलेले पाणी आलो. खूपच भूक लागली होती. पोटभर पाणी प्यायले. तेव्हा वृंदा मला म्हणाली, अलका, खूपच भूक लागली ना? मी भूक लागली म्हणायला बंदी आहे. वृंदा, का बरे? मी, कारण कोणाकडे खायला काहीही नाही. वृंदा, आहे की तुझ्याकडे बिलगावाच्या आधी त्या आदिवासी मातेने दिलेले ते सुताचे पीठ? मी पूर्णपणे विसरून गेले होते. सर्वांनाच भूक लागली होती.
चांगले कमंडळूतच मैयाच्या दुधात पीठ कालवले आणि सर्वांना खायला देऊन आम्हीही खाल्ले. सर्वांना चालायची ताकद आली. तेथून 2 डोंगर चढून उतरून 6 वाजता धरणाच्या भिंतीपाशी आलो. तेथून पुढे टार रोडने 8 किलोमीटर चालल्यावर रात्री गोरागावच्या आश्रमात आलो. नंतर विचार करताना असे वाटले की नाहीतरी बालकाच्या भुकेची काळजी आईलाच असते. त्या आदिवासी मातेला पीठ देण्याची बुद्धी मैयानीच दिली असेल ना का? बिलगावात मागून आलेल्या चौघांना व नंतर दिवसभर उपाशी राहून डोंगर चढउतार करायला आम्हाला ताकद मिळावी म्हणूनच ते पीठ आम्हाला दिले गेले. धन्य ती आपल्या सर्वांची नर्मदा मैया. कुलीगावात आम्हाला लुटले, पण पुढे कुठेही पैसे कमी पडले नाहीत. अगदी पुण्यापर्यंत. वाटेत लोकांना थांबून दानदक्षिणा दिली. लुटवणारीही तीच व मदत करणारीही मैयाच. अशा रीतीने 30 नोव्हेंबर 2012ला परिक्रमेला चालू केली. ती 28 मे 2013ला अंगारकी चतुर्थीला आम्ही ओंकारेश्वरला आलो. 29 मेला ओंकारेश्वरला जल चढवून 30 मेला पुण्यात आलो. संकल्प सोडल्याप्रमाणे मैयाने आमच्याकडून पूर्ण पायी परिक्रमा करून घेतली. नर्मदे हर. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. 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 पार्वती वल्लभ सदाशिवा. पार्वती वल्लभ सदाशिवा. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. आओ रे गोकुल के प्यारे. हरि आओ रे गोकुल के प्यारे. झूमो रे नाचो रे शूर बचाओ रे. झूमो रे नाचो रे शूर बचाओ रे. देवा तट पर धूम धड़ाका. देवा तट पर धूम धड़ाका. राम नाम का यही तड़ाका. राम नाम का यही तड़ाका. बोलो संतो हरि हरि. बोलो संतो हरि हरि. मुख पर मुरली अधर धरी. मुख पर मुरली अधर धरी. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. हरि केशव हरि गोविंद हरि नारायण हरि ओम. देवा देवा माई देवा 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 माई देवा 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 माई देवा 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 माई देवा देवा. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. हरि नारायण हरि ओम. मात श्री नर्मदे. काल हर दुख हर दारिद्र्य हर संताप हर क्लेश हर सबका भला कर मात श्री नर्मदे हर.